माझे नाव आहे अक्षरा नागोजी कदम. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे जमिनीची धूप. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगली. तर येथे जमिनीची धूप केव्हा होते? जेव्हा एखाद्या खोलगट भागामध्ये पाणी मुरते आणि ते पाण्याची धूप होते किंवा पिकांची नासाडी होते, माती वाहिली जाते. यासाठी उपयोग आहेत, म्हणजे काही प्रकार आहेत ते आपल्याला या प्रकारे करायचे आहेत. सर्वप्रथम खोलगट भागाच्या बेरेजेचे आकारचे खड्डे खोदून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये धोंडे टाकायचे. धोंडे टाकल्याच्या नंतर त्याच्यावर रेती टाकून घ्यायची. रेती चांगल्या प्रकारे टाकल्याच्या नंतर त्याच्यावर काळी माती टाकायची. पाऊस पडल्यामुळे मातीत पाणी मुरते. मातीतून आपण जे दगड धोंडे टाकत आहोत त्याच्यात मुरते आणि त्याच्यापासून नदी नाल्याकडे वाहते आणि जमिनीची धूप होत नाही. या प्रकारचे खड्डे खोदावेत. याच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. या प्रकारे केल्यामुळे